आणि यानंतरची बातमी एअर इंडिया संदर्भातली। एअर इंडियाला आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 26,765 कोटी रुपयांचा तोटा झालाय। टाटा समूहानं 2022 मध्ये एअर इंडियाचा ताबा घेतल्यावर हा सर्वाधिक तोटा आहे। नव्या विमानांची खरेदी, सेवेमध्ये सुधारणा, तांत्रिक बाबीत गुंतवणूक, इराणचं युद्ध, अनेक हवाई क्षेत्र बंद असणं, महागलेलं इंधन या सगळ्याचा परिणाम म्हणजे हा तोटा असं सांगण्यात येते। सिंगापूर एअरलाइन्सचा एअर इंडियामध्ये 25% वाटा आहे, त्यामुळे या कंपनीचं एअर इंडियाच्या कामकाजाकडे बारीक लक्ष असतं। एअर इंडियाला नफ्यात आणण्यासाठी सिंगापूर एअरलाइन्स टाटा समूहासोबत अगदी जवळून काम करते। नुकसान कमी करण्यासाठी 100 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्याचा, 7 आंतरराष्ट्रीय मार्ग बंद करण्याचं एअर इंडियाने ठरवले। यामध्ये दिल्ली शिकागो मार्गाचा समावेश आहे। एअर इंडियाला इतका मोठा तोटा होण्यामागे कारणं अनेक आहेत। इराण युद्ध सुरू झाल्यापासून आखाती देशांचं हवाई क्षेत्र हे बंद झाले। परिणामी युरोप अमेरिकेला जाताना 5 ते 6 तासांचा वळसा मारून जावं लागतं। याशिवाय इंधनाची दरवाढ। विमान कंपन्यांचा सर्वाधिक खर्च कशावर होतो तर विमानासाठीच्या इंधनावर, आणि तेच इंधन महागलंय, त्यामुळे त्याचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसतोय। सगळ्या देशांमध्ये इंधन दरवाढ झाली आहे, त्यामुळे दरवाढीचा इंधनाचा खर्च वाढलेला आहे। याशिवाय भांडवली खर्च वाढलाय। एअर इंडियाकडून शेकडो नव्या विमानांच्या ऑर्डर्स दिल्या गेलेल्या आहेत। याशिवाय जी जुनी विमानं आहेत त्यांच्यामध्येही मोठे बदल सुरू आहेत। विमान कंपन्यांसाठी हे बदल करणं, नवी विमानं घेणं हे प्रचंड खर्चिक काम असतं, त्यामुळे तो खर्च वाढतोय। याशिवाय डिजिटल प्रणाली बदलण्यावर सुद्धा प्रचंड खर्च केला जातोय। विमानांची सुरक्षितता, प्रवासांची सुरक्षितता आणि एकूणच एफिशियन्सी वाढवणं यासाठी या डिजिटल प्रणाली गरजेच्या असतात। यात झालंय असं की अनेक मार्ग बंद करावे लागले, विमानच उपलब्ध नाहीये, त्यामुळे नफा कमवून देणारे जे अनेक मार्ग आहेत त्या मार्गांवरची उड्डाणं एअर इंडियाला बंद करावी लागलेली आहेत आणि त्याचा परिणाम त्यांच्या नफ्यावर होतोय। अनेक मार्ग बंद झाल्यामुळे विमान क्षेत्रातली जी पुरवठा साखळी आहे तिच्यावर मर्यादा आल्यात, त्यामुळे नवी विमानं दाखल होण्याचा वेगही मंदावलाय। एव्हिएशन क्षेत्रातील तज्ञ नितीन जाधव यांनी एअर इंडियाच्या नुकसानीचं कसं विश्लेषण केले बघूयात। आत्ताची जी परिस्थिती आहे, इराण इराक युद्ध, इराण आणि जे अमेरिकेबद्दल युद्ध झालेलं, त्याच्यामध्ये ह्यांच्या 101 फ्लाईट कॅन्सल झालेला, रूट कॅन्सल झालेले। मग त्याकरता त्यांच्या पायलट्सला त्यांनी काढलं नाही, त्यांच्या क्रूला काढलेलं नाही, त्यांना बसून बघा चाललेले आहेत। फ्लाईट रूट वेगळे काही केलेले नव्हते, ते उभे राहिलेले आहेत जागा। त्यानंतर अशा कित्येक गोष्टी घडलेल्या आहेत की पाकिस्ताननी पण त्यांची इंटरनॅशनल जी बाउंड्री आहे जी वरून चाललेली आहे, तर ती पण त्यांनी तिथून जे युरोपला जे जातात, सध्या युरोपला जे जात आहे, त्यामुळे ते पण फिरून सगळे पाकिस्तानहून न जाण्यामुळे पण कित्येक गोष्टी आता दिल्लीवरून जर काय सरळ जायचं असेल त्यांना पूर्ण खाली यावं लागतं, अहमदाबादच्या आपल्या खालपर्यंत यावं लागतं, मग ती फ्लाईट जाते। अशा कित्येक रूट, नॉर्थच्या रूट, साऊथवरून ठीक आहे आपण समजू शकतो असं सरळ सरळ घेतोय आपण, ओमान मार्गे सरळ जातोय, पण वरच्या नॉर्थच्या सगळ्या फ्लाईट खालपर्यंत येऊन अशा रूट करून जातात, आणि आता तर त्याच्याही खालून आपल्याला जावं लागतंय। ओमानच्या नंतर इराणला क्रॉस न करता अशा खालच्या बाजूनी सगळे झाले आहेत। एवढा लॉंग रूट असेल, मला सांगा, उदाहरण घ्यायचं म्हणजे सोप्या शब्दामध्ये मराठी भाषेमध्ये आपल्याला मला उदाहरण द्यावं लागेल की कोल्हापूरला जायचं असेल तर यांना पहिलं सोलापूरला जा, सोलापूर नंतर कोल्हापूरचा रस्ता पकडा, तर किती उलट होईल। मुंबई टू कोल्हापूर सरळ सरळ मार्ग आहे, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर। पण इथे तुमच्या पुण्यावरून मग सोलापूरला जावा, सोलापूरहून खाली तिथपर्यंत मग कोल्हापूरला रूट पाठीमागचा रूट, तर कसं त्याच हिशोबाने आता चाललेला आहे।
आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.